हे काय माझ्या मावशीच्या तर काही मामाच्या पुरी बरं का. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी येईल होते माहेराला माझ्या. मग काय मस्त भजी एन्जॉय केले आणि भाजी निवडता निवडता मम्मीसोबत गप्पा पण मारल्या. मग त्याच्यानंतर मस्त चिकन पुलाव बनवलेला होता. मग मस्त चिकन पुलाव एन्जॉय केला आणि छोटू उठलेलं होतं. मस्त ती शेव खात बसली होती. आता मोठू झोपेलं होतं आणि छोटू उठलं बरं का. आता मला आहे ना खूपच झोप येत होती कारण की दमल्यासारखं झालेलं होतं आणि झोप झालेली होती. आता कसं मस्त हिला झोपू घातलं बरं का आलडून वलडून. मग त्याच्यानंतर सकाळ सकाळी उठलो नाश्ता वगैरे केले ना आम्ही चाललो होतो मामाच्या गावाला, म्हणजे माझ्या मामाच्या गावाला. मग काय बाबा आम्ही सगळे रेडी झालं होतं. म्हणजे माझी वहिनी वगैरे कोणी नव्हतं आलं, पप्पा वगैरे घरीच होते. तर माझा छोटा भाऊ आणि पोरी आणि मी आले होते गाडीवर आणि मम्मी प्रायव्हेट गाडीने येत होती. मग काय एका दुकानामध्ये थांबलो आम्ही, मम्मी पण आम्हाला तिथंच भेटली. मग स्प्राईट वगैरे घेतली आणि काही पोरीला खायला घेतलं. मग सोबतच आलं होतं मामाच्या घरी. मग काय माझ्या मामाचं घरीवर का मामा गेलेला होता कामाला आणि बघा मस्त झाडं वगैरे किती भारी दिसते ना. मग चहा पाणी घेतला आणि हे माझ्या मामाच्या सोबत ना काही मस्ती करत होते बरं का. मी त्यांना म्हणलं हाय बना बरं का व्हिडिओमध्ये. तर कशाचं काय बाबा मामाचं पोरगं तू वरती जाऊन बसले रे बाबा. मग काय हे माझ्या मावशीच्या पोरी बरं का काही. तर मस्त त्यांच्यासोबत एन्जॉय केला आणि काही गप्पा वगैरे चालूच होतं नाही का. मस्त भारी वाटलं बरं का. तर माझी आजी वगैरे बसले होते. आता मला जायचं होतं गावामध्ये, खूप दिवसानंतर मी आले होते माझ्या मामाच्या गावाला. तर म्हटलं चला फिरून येतं थोडंफार. तर मग काही थोडंफार घ्यायचं पण होतं मला. आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवते. चला भेटते तेवढी.